गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्यांना? शुभ सकाळ. आपण ते लोखंडी पाणी इथे गरम करायला आधीच ठेवलेलं. व्हिडिओ लावतो म्हणून मी आधीच तो कडक तापवून घेतला लोखंडी पाणी आणि त्यात आपण तेल घालून घेऊ. 1 चमचा आणि थोडंसं, कारण भाजी जास्त असल्यामुळे पूर्ण असं मिक्स करून घेऊ. लोखंडाचं पॅन आहे ते, आणि पान तापलंच आहे ते. त्यात थोडीशी मोहरी घालून टाकू. मोहरी, मिरची आणि कांदा घालून टाकू. कडक तापलेली आहे ती. आता या आहे वालाच्या शेंगा निवडून घेतल्या, तोडून घेतल्या वालाच्या शेंगा, आणि त्यातल्या किडक्या वगैरे काढून घेतल्या. काही शेंगात दाणे आहे, काही कोवळ्या आहेत, त्यामुळे असे काही मध्ये दाणे आहेत. आणि स्वच्छ धुवून घेतल्या 2 पाण्याने. भाजी करताना स्वच्छ धुवायचे आहे, तोडून वगैरे थोड्या आधी. तर दाणे पण आहे, बरेच आहे. हे मिक्स करून घेऊ आपण यातलं. पॅन चांगलं कडकडीत गरम झालेला आहे, त्यामुळे तो कांदा थोडा होऊ द्यायचा आहे. लागेल कमी करते गॅस मी आता. वालाच्या शेंगात वांगी घातली की चांगली होते ती भाजी. वांगे मिक्स केले की. कमी केला आहे गॅस, होत आहे तिकडे. टमाटे घालून देऊ आपण पहिले. तर टमाट्याचा रस असल्यामुळे टमाट्यात ते आता जळण्याची शक्यता नाही आहे. कमी याच्यावर आपण ते होऊ देऊ. आणि हे वांगे आहेत, हे आधीचेच होते वांगे, पण वालाच्या भाजीत टेस्टी लागतात. वालाच्या भाजीच्या हे वांगे चांगले लागतात टाकलेले, म्हणून थोडेसे असे टेस्ट यायसाठी वेगळी चव लागते चांगली. तर हे 4 वांगे आहे, ते स्वच्छ धुवून घेते आणि कापून घेते मी. शेंगा वांगे करायचे आपल्याला, वालाच्या शेंगा आणि वांगे मिक्स. तर वांगे थोडे प्रमाणामध्ये हे स्वच्छ धुवून टाकतात. टमाटे होईपर्यंत टमाटे हे लक्ष देत राहायचं आहे यातलं फोडणीकडे, कमी करून गॅस. टमाटे मोठेच कापले, कारण वांगे आणि हे शिजेपर्यंत शेंगा ते होऊन जाते.
कांदा होत आलेला आहे आपला. आता त्यात पहिले वांगे घालून घ्यायचे, म्हणजे वांगे घालून वांगे आधी कापून नसतात ठेवायचे, कारण काळे पत्र आपण हे धुवून टाकू वांगे टाकलेली. एका पाण्याने धुवून घेतले आणि आता दुसरे अजून थोडंसं पाणी टाकलं याच्यात, काय होतात म्हणून. टमाटे थोडे शिजायलेच, आता वांगे भाजून घ्यायचे. पाण्यातून काढलेले ओले वांगे असल्यामुळे फोडणी जळत नाही, म्हणून पाण्यातून घालून लगेच पाण्यात घातलेले लगेच काढू. आणि या शेंगा आता स्वच्छ धुवून घेतलेल्या. आता पहिले आपण तिखट नाही घालायचं आहे, तर मिरची घातलेली आहे आपण, कांदा आणि मिरची, टमाटर. आता भाजीच्या नुसार आपला जशी भाजी आहे एवढी शेंगा असल्यावर त्यानुसार आपण मोठा चमचा घेतला आहे मी आता. अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं. भाजी तिखटसुद्धा आपल्या अंदाजानुसार. तिखट, हळद, मीठ. तिखट, हळद, मीठ आता एक मिक्स करून घ्यायचं. मोठा करते आता काय, कारण जे वांगे वगैरे टाकले आहे ते मिक्स करून टाकायचे याच्यात. आता पूर्ण तिखट, मीठ, हळद घातल्या. आणि गॅस आता मोठाच लावू द्यायचा, पण मोठा असला गॅस ठेवत जाता. जर काम करता करता करत असाल तर कमी करून करा. आणि आता हे स्वच्छ धुतलेले शेंगा पूर्ण धुवून घेतलेले आहे, घालून द्यायचं आहे आता पूर्ण. कोवळे चालू असल्यामुळे ते लवकर शिजतात, असे नरम होतात. दाणा शिजायला थोडा वेळ लागेल. 2 मिनिट आपण अशी थोडी कमी होईपर्यंत ती तसंच राहू द्यायची. मोठं ताट घ्यावं लागलं आपल्याला, हे झाकून ठेवलं आपण असं. आणि आता गॅस कमी केलेला आहे. आता मी कमी नाही, मोठाच केलेला आहे. झाकण ठेवून अशा प्रकारे आता उघडून बघू आपण. आता मिक्स करून घेऊ. सगळे वरची वगैरे जी आहे ती पूर्ण मिक्स करून टाकू आपण आता. भाजी खालच्या शेंगा झालेल्या आहे, वरच्या
पूर्ण मसाल्यात मिक्स करून टाकायचा. आणि एक अजून वाफवून द्यायची. अजून एक वाफवली की मिक्स करून घ्या. झाकणात थोडंसं गरम करायला पाणी ठेवून द्यायचं. तेवढ्या यायला आपल्याला फक्त वाफ यायसाठी एवढं पाणी लागणार आहे. कारण ती कडक कडक लागते आणि नरम व्हायसाठी थोडंसं तेवढ्या शेंगांना एवढं पाणी लागेल वाफायला. कडक तापलेला आहे त्यामुळे हलून जळू नये म्हणून 1-2 वेळेस चेक करायचे भाजी, कारण कडक तापलेली आहे कळून. चांगली पाणी फ्राय होईपर्यंत आपण पाणी नाही घालायचं. अशा प्रकारे झाली आहे, मिक्स झाली आहे पूर्ण. मसाला मिक्स करायचा तिखट वगैरे आणि एक वेळ पूर्ण खालून मिक्स करून घ्यायचे. अजून हे पाणी चांगलं उकळी येऊ द्यायचं. आणि पाणी घातल्यावर मग कमी याच्यावर होऊ द्यायचे ते, म्हणजे नरम. पाणी घातल्यावर आपल्याला त्यात काय घालायचं. पाणी आता गरम झालेलं आहे, घालून देऊ आपण. एक वेळ मिक्स करून देऊ पहिले. चांगल्या फ्राय झाल्या की असा झणझणीत फोडणी बसते. घालताना जरी तुम्हाला जास्त वाटत असेल पण एवढ्या शेंगांना, वांगे, शेंगा सगळं शिजायसाठी एवढं पाणी आपल्याला लागणार आहे. आणि आता झाकण ठेवून मोठ्या याच्यावर वाफवू द्यायची. आणि पूर्ण ते पाणी, त्यातलं पाणी आटलं शेंगातलं की मग कमी करून शिजू द्यायचं. जोपर्यंत जळणार नाही ते पाणी आहे तोपर्यंत जळणार नाही ते, तर मोठं करायचं. नंतर मग एक वेळ चांगला मिक्स करून टाकू. सगळ्यात शेवटी जेव्हा भाजी शिजत येईल तेव्हा आपल्याला हे तिळाची चटणी आहे. तिळाची चटणी बनवलेली होती घरी, ती घेतली थोडीशी टाकायसाठी. त्यात तिखट मीठ त्यात सगळ्या. आणि दाण्याचं फक्त शेंगदाण्याचं कूट, हे नुसतं शेंगदाणे भाजून केलेलं आहे कूट, तर ते शेंगदाण्याचं कूट थोडंसं 1-1, 1.5 चमचा हे घेतलेलं आहे मोठ्या चमच्याने. तर हे नंतर टाकायचं. भाजी होत आलं की हे टाकून एक वाफ आली की उतरवून घ्यायचं. एक वेळ मिक्स करून टाकू. बरंच पाणी त्यातलं कमी झालं आणि गॅस मोठाच आहे आपला. सुकी भाजी असली की जास्त केली तरी काही फरक पडत नाही. संध्याकाळी, सकाळी केलेली असली की संध्याकाळी आपण वापरू शकतो. रस्स्याच्या भाज्या वगैरे जास्त केल्या की त्या वाया जातात. सुकी आपण खाऊ शकतो. सुकी असल्यानंतर सकाळी खाल्ल्यावर उरली की संध्याकाळी खाऊ शकतो. जास्त केली तरी काही फरक नाही. वांगे त्यातले नरम झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. दाखवतो मी.
वांगे अजून छोटे पण करू शकतो. वांगे पूर्ण कोवळे आहे, बियाणे आहेत त्यामुळे छोटे पण आहे. त्यामुळे वांगे पूर्ण शिजले. पण शेंगांचे दाणे जे आहेत ते शिजायला वेळ लागणार भरपूर. आणि झाकण काढायचं आहे आपण, वाफ झाकण नाही काढलं की लवकर होते ती हिरव असल्यामुळे आपण झाकण. आता अजून 2 मिनिट म्हटलं याच्यावर राहू देऊ, नंतर कमी करू. पाणी आता घालायचं नाही आहे. या कुकरच्या भांड्यावर आपल्या शेंगा होत्या, वांगे टमाटे कांदा वेगळाच होता या कुकर भरून होते. पण आता ती वाफ आली शिजल्यावर कमी होऊन जाते. यातच आपण काढू बघू की किती होतं. शिजल्यावर कमी झाले की किती होतं माहीत पडतं. आवाज त्याचा येतच राहतो, पाणी असल्यामुळे त्याचा आवाज असा शिजल्यासारखा येत राहतो. म्हणून जळण्याची शक्यता नाही आहे सध्या. जेव्हा तो दाणा आणि साल आपल्याला एक वेळ बघायचा आहे चेक करून. झालं की नाही. काढू आपण झाकणात ते बघू. हात धुतले ना. यातला एक दाणा काढू. हा दाणा आहे, होतं चालेल आहे. आणि साल बघू आपण. काही साल मोठ्या मोठ्या शेंगा असल्यामुळे काही मोठे साल होते, काही लहान काही मोठे होतं चालेल आहे. शेंगा ज्या दाण्यात आहे त्या थोडी व्हायची. सालामध्ये जो दाणा आहे तो व्हायचा. आता वालाच्या शेंगा निवडताना एक टिप सांगते की जेव्हा आपण पूर्ण असे तुकडे तुकडे करून शेंगा आणि साल एकत्रच निवडतो तेव्हा त्यात किडके राहण्याची शक्यता असते. म्हणून दोन्ही ठिकाणी दोन्ही टोकावरचे काठं काढून टाकायचे, असे शिरा म्हणतात त्याला. ते शिरा काढून घेतले की पूर्ण शेंग अशी उकळून घ्यायच्या, त्यातले दाणे वेगळे आणि सालं वेगळे करायचे, मग भाजी एकत्र करायची, म्हणजे किडके राहत नाही. नाही तर चुकून जाते तसे जर मिक्स केले शेंगदाणे दाण्यासकट भाजी तोडली तर करून बघायचं. पूर्ण दाणे वेगळे करायचे, सालं वेगळे. आता आपण एवढं हे घालून देऊ. जे दाण्याचं कूट एक वाफ येऊ देऊ. एक वाफ आली की हे घालून देऊ. मिक्स करून टाकू पडलं. शिजून कमी होते ती भाजी. एवढं पाणी टाकलं पण पूर्ण त्यात हे बनलेलं आटलेलं आहे ते, त्यामुळे ती स्मूथ अशी झालेली येणार.
लोखंडाच्या कढईतली भाजी टेस्टी लागते चांगली, म्हणून लोखंडाच्या कढईमध्ये करा आणि खाणे चांगलं असतं. आता हे मिक्स करून घ्या आपण तिळाचं शेंगदाण्याचं कूट आणि सगळ्या ह्याच्यात सारखं घालून मिक्स व्हायसाठी थोडं थोडं घाला, म्हणजे सगळीकडे बरोबर लागते. एकदम घातलं की ते एखाद्या घाला लागत नाही. बस आता एक वाफ द्यायची आपल्याला. एक वाफ आली की भाजी आपली तयार आहे. पूर्ण चांगली शिजलेली आहे ती. अजून चमच्याने मिक्स करून टाकू आपण असे. दाणे फक्त थोडेसे आता काढून घेऊ. अजून गरम कढई आहे तर होत राहते ती. चांगली फ्राय केल्यासारखी दिसत आहे ती. आता व्हिडिओत दाखवायची नसती तर याच्यातच झाकण ठेवून दिली असती याच पॅनमध्ये, आणि झाकण ठेवल्यावर अजून नरम आली असती ती थोडीशी.